नमस्कार, मी वेलनेस ॲडवायझर अँड थेरपिस्ट रुपाली कदम एक छान असा रिझल्ट घेऊन तुमच्यासमोर हजर आहे. तर आमच्या एक मॅडमनी मी तो व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे. आय क्लिन्झिंग करून घेतलं होतं आणि आता त्यांना त्यावेळेला बरं वाटलं म्हणून त्या आता पुन्हा एकदा ते करून घेत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की का बरं त्यांना असं वाटते की बाबा त्यांनी दुसऱ्यांदासुद्धा करायला त्यांनी आपली संमती दिलेली आहे. भेटूया आपण त्यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर आता काय करायचं आहे मॅडम? आता आपलं ठरलं ते परत एकदा करायचं आहे अशी इच्छा आहे माझी. हां हां. तर का बाबा पहिल्यांदा तुम्हाला पहिल्यांदा केलं तेव्हा तुम्हाला काय जाणवलं? बरं वाटलं, झोप पण आली. हां. मग थोडं अजून एकदा 2 वेळा करून पावा असं करायच्यासाठी मी परत तुम्हाला बोलवलं आहे. हां. मग आता पुन्हा एकदा आपण त्यांचं ते आय क्लिन्झिंग करणार आहोत आणि तुम्हाला मी आज प्रत्यक्ष दाखवणार सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना काय वाटते हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. चालेल मॅडम? चालेल. ओके. मॅडमची आय क्लिन्झिंग प्रोसेस चालू केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता एक 20 मिनटाच्या गॅपनंतर आपण पुन्हा त्यांना विचारू किंवा त्यांना कसं वाटलं एक सेकंड टाईम आय क्लिन्झिंग केल्यानंतर. आय क्लिन्झिंग सुद्धा मॅडमचं झालेलं आहे आणि आता आपण त्यांचं आय क्लिन्झिंगचा त्यांचा अनुभव ऐकूया. हॅलो मॅडम. हॅलो. मला नाही, आत्ता तुमचं जे दुसऱ्यांदा झालं तर आत्ता तुम्हाला त्याच्याबद्दल आता तुमचा अनुभव काय आहे जरा हे तुम्ही शेअर करा. केल्याबद्दल मला छान वाटतंय. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे सांगितलं होतं पण मॅडम भेटल्यापासून मी 2 वेळ केले, 3ऱ्या वेळी करायचं अशी अपेक्षा आहे. हां. आणि तुम्हाला काय जाणवते जरासं जरा थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं तर बरं होईल. मला छान वाटते, झोप येते केल्यापासून. डोळ्याचं थोडंसं दिसत होतं, अंदुक तर ते थोडंसं जाणवतंय का दिसतंय मला. आणि आत्ता जे केल्यानंतर केल्या कसं गार वाटलं? गार म्हणजे पूर्ण थंड, शरीर एकदम थंड पडलं. मला असं वाटायला लागलं होतं फॅन बंद करावं की काय, असं छान वाटलं केल्यापासून. काय आहे की आता मॅडमने हे दुसऱ्यांदा केलं आहे. मॅडमना डोळ्यांचं ऑपरेशन सांगितलं होतं. आता किती दिवस झालं त्यांना अंधुक दिसतंय. तर आणि हे 2 आठवडे झाले मॅडम आपण पहिलं केलं होतं आणि आता हे 15 दिवस झाले आणि आता हे दुसऱ्यांदा केले. तर त्यांना इतकं त्याचा रिलीफ भेटतोय आणि नॅचरलीरित्या काय आता दुसरं आहे का आणि शांत वाटणं. कितीतरी दिवस त्यांचं जागरण होत होतं की झोप लागत नव्हती. झोप हे एक सुंदर औषध आहे, झोप एक सुंदर आनंद आहे की तो झोप अशी नॅचरली लागली पाहिजे. हो ना मॅडम? आणि मला असं म्हणायचं आहे की हे इतकं हलक्या फुलक्या रीतीनं व्हायला लागले. मॅडम बाकीच्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? कारण हा खूप जणांचा हा प्रश्न आहे सध्या, झोप न येण्याचा आहे की नाही? तुमच्या वयोगटाचे तरी जास्त आणि आज लहान मुलांना सुद्धा चष्मे वगैरे लागायला लागलेत नाही का, मोबाईल TV यांच्यामुळं. तर आज ह्या प्रोसेसबद्दल मॅडम तुम्ही मनापासून सांगू शकता की काय वाटते तुम्हाला, बाकीच्यांनी काय करावं? बाकीच्यांनी हे करावा. छान आहे. मला जे आजपर्यंत झोप लागत नव्हती ती लागायला लागली 2 दिवसापूर्वी, केल्यापासून. दुसरी वेळ आहे करायची, पण पहिल्याच वेळेस केलं तर मला 3-4 दिवस सुरुवातच झाली. काही त्रास जाणवला? काय जाणवलं? छान वाटलं, थंड मस्त एकदम. आता काही झोप येते पण मला नाही आली आता या टायमाला. पहिल्या वेळेस आली होती आणि आता येते संध्याकाळची झोप. मी 12-2 वाजेपर्यंत जागीच राहत असते, पण मला आता झोप लागली जाते. आणि अशीच आशा आहे मॅडम. उद्देश हाच आहे की बाबा नॅचरलीरित्या सर्वांनी छान राहावं. हे एवढं डिटेलमध्ये मॅडमशी बोलून घेण्याचा हेच माझा प्रयत्न आहे की हे सगळ्यांच्यापर्यंत पोचावं आणि सगळ्यांनी तुम्ही कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. सर्व्हिसबद्दल तुम्हाला काय वाटतं मॅडम? आमची जी तुम्हाला हे पुरवली जाते सेवा त्याच्याबद्दल काय वाटतं? छान वाटतंय. तुम्ही घरी येता तिथं आम्ही करतोय आणि तुम्ही जीव तोडून सांगताय करा तरी आम्ही ऐकत नाही. ऐकता आता दुसऱ्यांदा ऐकलंय तुम्ही. आणि आता इथून पुढे बाकीचे पण जे क्लिन्झिंग आहेत, लिव्हर क्लिन्झिंग आहे नाही का, चेस्ट क्लिन्झिंग आहे, हे किडनी क्लिन्झिंग आहे आणि फॅमिलीच्या सुद्धा त्यांच्याशी माझा संपर्क झालेला आहे. तर सगळ्यांनीच ते करून घेणार आहेत आणि हेच आहे सगळ्यांना सांगणं. ज्यांना कुणाला असं वाटतं बाबा नॅचरलीरित्या आपलं बाबा शरीर चांगलं राहिलं पाहिजे, सगळ्या बाबा आपल्या ह्या आयुष्याचा आनंद घेतला गेला पाहिजे, तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता.